वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला तुम्हाला मदत मागत असाल तर त्या व्यक्तीला तुमच्याकडून त्या मदती संदर्भातलं पत्र, मेल, ईमेल, फोन कॉल्स सगळे मागून घेण्याचे अधिकार असतात। परंतु ज्या व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीची मदत मेलच्याद्वारे, फोनच्याद्वारे, पत्राद्वारे मागत असाल तर ती तुमची माहिती गोपनीय ठेवणं हे सुद्धा त्या व्यक्तीचं कर्तव्य असतं। परंतु जर ही माहिती तिसरा व्यक्ती आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या चॅनलचं रीच वाढवण्यासाठी किंवा डॉलर्स मिळवण्यासाठी किंवा सोशल मीडियावर एखाद्याची बदनामी करण्यासाठी ती माहिती जर व्हायरल करत असेल तर ते सुद्धा बेकायदेशीर आहे। आता अशी एक महिला आहे सोशल मीडियावर की जी अशा पद्धतीचे खाजगी माहिती किंवा कोणाचीही खाजगी काही प्रकरणं असतील तर त्या प्रकरणाचा बाजार हा सोशल मीडिया यूट्यूबच्या माध्यमातून मांडण्याचा तिचा धंदा आहे। कारण ती जी व्यक्ती आहे ती अशा पद्धतीच्या माहिती सोशल मीडियावर व्हायरल करून त्याच्या माध्यमातून डॉलर्स कमवणं किंवा त्या व्यक्तीचे विरोधकांना मिळून त्यांच्याकडून सुपारी घेणं, सुपारी घेऊन पैसे कमवणं आणि त्यांची बदनामी करणं किंवा एक वेगळ्याच प्रकारचा आसुरी आनंद घेणं अशा पद्धतीचं काम ही सदरची महिला सोशल मीडियावर वारंवार करत आहे। तर तिने आता ती माहिती प्रसारित करून तिचं असं म्हणणं आहे की अच्छा तर षडयंत्र केलं आहे, तर ज्यांनी मदत मागितली तिने मेल करून तिने जिला मेल केला त्या व्यक्तीनं, त्या मदत करणाऱ्या व्यक्तीनं तिच्याकडून मेल मागून घेतला आणि हे एक षडयंत्र आहे। तर बाई असं काही षडयंत्र नाही आहे। एखाद्या व्यक्ती ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीकडे मदत मागायला जातो, सामाजिक कार्यकर्ते असेल, वकील असेल किंवा कोणी असेल, तर मदत मागायला गेल्यानंतर प्रथम कर्तव्य त्या सामाजिक कार्यकर्त्याचं असं असतं की मदत मागणाऱ्या व्यक्तीकडून लेखी स्वरूपात, मेल स्वरूपात, व्हॉट्सअपद्वारे, फोनद्वारे ती मदत त्यांना हवी आहे अशा पद्धतीचं एक प्रूफ, पुरावा त्यांच्याकडे असणं हे गरजेचं असतं। परंतु अशा प्रकारे जर तुम्ही कोणाकडून लिहून घेताय किंवा मेल करून घेताय किंवा ते तुम्हाला मेल करत आहेत, पत्राद्वारे किंवा फोनद्वारे तुम्हाला मदत मागत आहे, तर त्यांनी मागितलेली मदत किंवा तुम्ही त्यांना केलेली मदत ही गोपनीय ठेवणं हे सुद्धा त्या सगळ्यांची जबाबदारी आहे। म्हणजे मदत मागणाऱ्याची सुद्धा जबाबदारी आहे आणि मदत करणाऱ्याची सुद्धा जबाबदारी आहे। परंतु ह्या गोष्टीचा जर कोणी तिसरा व्यक्ती गैरफायदा घेत असेल तर त्या व्यक्तीवर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि ती कायदेशीर कारवाई मदत करणाऱ्यांनी केली पाहिजे।